कथा त्रिवेणी संगम कथा त्रिवेणी संगम देवभक्तानि नाम इको कमी करता देवभक्तानि नाम तेथीचे उत्तम चरण रजवंदिता जळती दोषांचे डोंगर शुद्ध होती नारी नर गाती ऐकती सादर जे पवित्र हरी कथा तीर्थे तया ठाया येते पुनित व्हावया पर्व काळ पाया तळी वसे वैष्णवा जळती दोषांचे डोंगर शुद्ध होती नारी नर गाती ऐकती सादर जे पवित्र हरी कथा अनुपम्य महिमा अनुपम्य महिमा नाही द्यावया उपमा तुका म्हणे ब्रह्मा नेने वर्णुया सुखा जळते दोषांचे डोंगर शुद्ध होती नारी नर गाती ऐकती सादर जे पवित्र हरी कथा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी चरण संतांचिया करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया आई गणपती जगवंदन शंकर सुवर्ण भवानी के नंदन मंगल मूर्ति मारुत नंदन महायोग पीठे तटे भीमरथ्यः परम पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समगत्य तिष्ठन्तम् आनन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् ओम हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतस्रजां चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो महाभागः नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्द रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति बंदो गुरुपद कंज सिंधु नर रूप हरी बंदो गुरुपद कंज दयांचे केरिया स्मरण होय सकल विद्यांची अधिकरण सोनू पंत तथा कुणी गणदया मामा से बोलकी नामी शंकर शंकर सदाशिव समकर आणि संग जो सन्मती पुण्य श्लोक वार करी संप्रदायात पुष्कराज खरा शोभतो ऐशार संतवरा सदा शुभ करात्री दांडे कर्मा मन्ना वंदितो तेची वंदो श्री चरण श्री गुरुचे बंदो गुरुपद कंज कृपसिंधु नर रूप हरी महामोहतम कुंज जातु नर विकरणी कपि अवध रामचंद्र पद जय शरणं सीताराम सियावद रामचंद्र की जय पवन सुत हनुमान की जय उमापति महादेव की जय बोलो रे भाई सब संत की जय आता वंदो Yeah.
त्यांच्या कृपादाणी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका ऐसे नमन करुणी सकळा हरी कथा बोली बोबड्या बोला अज्ञानी म्हणून या पुल्या बाळा चालवी सकळा नाम म्हणे अनंत गुण अनंत कला अनंत कृपा निधान भक्त करुणावरुणालय अकारण कृपाकारण रुक्मिणी प्राण संजीवन अखिल जगदाधार भगवान श्री आनंद कंद पांडुरंग परमात्मा परांबा भगवती जगदंबा ऐश्वर्यवती आई साहेब आनंद कंद श्री रुक्मिणी माता साधकांचे मायबाप कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती महाराजा श्री ज्ञानेश्वर महाराज वैराग्य शिरोमणी श्रीमंत जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज आणि आदी करून नर्मदेप्रमाणे मंगलदायिनी पुण्यप्रवाहिनी असणाऱ्या या समस्त भूतलावरील सकल संत साधू भक्तचेतनांच्या परमसीम कृपेच्या वैभवानं अलंकृत होऊन 31व्या वर्षी दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे यावर्षी त्रिशतकोत्तर म्हणजे 300 वर्षानंतरचा अमृत महोत्सवी पर्व कशाचं जगद्गुरु तुकोबरायांच्या वैकुंठ गमनाचं 375 वर्ष पूर्ण होत आहे आणि आजचा महत्त्वाचा दिवस म्हणजे वसंत पंचमी आपल्या हिंदू धर्मामध्ये वसंत ऋतूला सुरुवात पण झाली सरस्वती मातेचं आगमन होतं तिच्या पूजेचा हा दिवस आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय वसंत पंचमीच्या दिवशी अवताराला आले हा पर्व काळ आहे म्हणजे वसंत पंचमीच्या दिवशी अवताराला येतात आणि बीजेच्या दिवशी फाल्गुन वद्य द्वितीयेला जगद्गुरु तुकोबारायांचं वैकुंठ गमन एकंदरीतच हा माघ महिना आपल्या हिंदू धर्मसंस्कृतीतील एक अत्यंत मंगलमय अशाचा पवित्र पर्व काळ आहे प्रातस्मरणीय श्रद्धेय हरिभक्तिपरायण परमार्थ मार्गदर्शक असणारे घाटे गुरुजी ज्ञानदेवी रचिला पाया तसं श्रद्धे हरिभक्तिपरायण परमपूज्य गुरुजींनी या आपल्या गावामध्ये या परिसरामध्ये हा जो सोहळा आहे वारकरी संप्रदायाच्या पर्व काळाचा हा सोहळा सुरू केला त्यांच्या प्रेरणेने सुरू होतोय ते या कार्यक्रमात असतात आणि त्यांच्या सांगण्यावरून श्रद्धे हरिभक्तिपरायण परमपूज्य ज्ञानदेवी ज्यांना कंठस्थ आहे ज्यांच्या मुखामध्ये ज्यांच्या कंठामध्ये ज्यांच्या हृदयामध्ये नांदते असे आमचे श्रद्धे हरिभक्तिपरायण परमपूज्य केशवजी महाराज यांच्या उपस्थितीत आणि मार्गदर्शनानं हा सोहळा संपन्न होतोय आपल्या द्वितीयेला मला वाटते धर्मबीज असते आपली आणि काल गणेश जयंती आज वसंत पंचमी जगद्गुरु तुकोबारायांचा सोहळा की लगेचच पर्व काळ आला आपला वारकरी संप्रदायाचा माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे त्याच्यानंतर आपल्या आळंदीला जोग महाराजांचा सप्ताह सुरू होतो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे तर आहेच हे दरवर्षीच येतं आणि याचप्रमाणे शेकडो वर्षापासून कसं युगानुयुग चालत आलेला एक आपला सण असा आहे हिंदू धर्मातला इतर सगळे सण तिथीवर साजरे केले जातात तिथीनुसार आहे बरोबर आहे का नाही बाबा आपल्या हिंदू धर्मामधला प्रत्येक सण हा तिथीनुसार पण एक सण त्याला अपवाद आहे की तो सण आपण तारखेवर साजरा करतो पण ती तारीख निश्चित नसती कधी ती 14 असती कधी ती बोला की कधी ती 15 असती मकर संक्रांतीचं चाललंय आपलं मकर संक्रांती म्हणजे काय सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो एका राशीमध्ये सूर्य साधारणपणे 28 ते 29 दिवस राहतो मकर राशीमध्ये ज्यावेळी सूर्य प्रवेश करतो त्यावेळी माघ महिना असेल असं नाही पण तो मकर संक्रमणाचा काल म्हणजे तिथून पुढे 28 ते 29 दिवस म्हणजे 14 जानेवारी किंवा 15 जानेवारी पासून पुढे 28 ते 29 दिवस
आपला अर्धकुंभ पर्व प्रयागराजला सुरू होतं. दरवर्षी बरं का, हे एका वर्षाचं नाही चाललं. हा पर्व काळ आहे 28-29 दिवसाचा. जगातले अतिशयोक्ती अलंकारामध्ये बोलत नाही, वास्तविक बोलतो. जगात जिथं हिंदू धर्म संस्कृती आणि जिथं साधू आहेत, ते सारे साधू, ते सारे भक्त, ते सारे नामधारक, चिंतक, साधक हृदय, हे सगळेच्या सगळे 28-29 दिवस दरवर्षी प्रयागराजला जातात. तिथं त्यांचा निवास असतो. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट एक आपण ध्यानात घ्यायची की तीर्थराज प्रयागराज म्हणजे बाकीची तीर्थ आहेत, प्रयागराज म्हणजे तीर्थराज आहे. तीर्थराज म्हणजे जगामध्ये जेवढी तीर्थ आहेत, आपली जिच्या कृपेने आपलं सगळं हे चाललंय, कोकणामध्ये असणारी ही आपली वशिष्ठी मैया हे तीर्थ आहे. गंगा मैया तीर्थ आहे, चंद्रभागा तीर्थ आहे, इंद्रायणी तीर्थ आहे, नर्मदा तीर्थ आहे आणि प्रयागराज हे तीर्थराज आहे. हिंदू धर्मामध्ये तीर्थ आहेत असं समजायचं कारण नाही. जगामध्ये जेवढे देश असतील, जेवढे धर्म असतील, त्या प्रत्येक धर्मामध्ये तीर्थ आहेत. आणि या साऱ्या तीर्थांचा बाप म्हटलं जातं प्रयागराजला. या वर्षीचं वैशिष्ट्य टीव्हीवर आपण बघतोय, युट्यूबवर बघतोय, बातम्यांमध्ये पाहतोय, फेसबुकला पाहतोय, व्हॉट्सअपवर बातम्या येतात, पेपरला बातम्या येतात, हे सगळी FM ला येते. सगळीकडून आपल्याला त्या प्रयागराजच्या महाकुंभ पर्वाबाबत अपडेट मिळते. आपण ते जाणून आहोत, त्याचं महत्त्व पण आपल्याला माहिती आहे. पण त्याच्यामध्ये सम्मिलित व्हायला पाहिजेत. आपण परत राहतोय न राहतोय, गेलं पाहिजे प्रयागराजला. होय अविनाश महाराज, पुण्यामध्ये परवा कीर्तन होतं, मला वाटतं 29 तारखेला. तर तिथं चालू होतं की काही लोक गेले होते प्रयागराजला, एक जणाचा हात तुटला, एक जण पायाने लांगडा झाला, असं काहीतरी. माझं म्हणणं काय, तिथं मरायला जायचं कशाला? गेलं पाहिजे हे ठीक आहे, पण तिथं गेल्यानंतर प्रयागराजमधलं पाणी म्हणजे तुम्ही काय विहिरीचं आडाचं पाणी समजता का? आपल्या वशिष्ठ मैयाचं. पावसाळ्यामध्ये ह्या विहिरी वशिष्ठ मैयामध्ये तरी तुम्ही पोहू शकाल का? मला सांगा. हिला जर पूर आला, हिच्यामध्ये तुम्ही पोहू शकता का? हिला पूर आल्यानंतर जर आपण पोहू शकत नाही, तर तिथं गंगा यमुना यांचा ओघ आहे आणि खरं सरस्वती खालून अशी उसळ्या मारत असते गुप्तपणे. त्या पाण्याला प्रचंड वेग आहे. प्रयागराजला गेलं पाहिजे, पण थोडंसं वेगळं बोलतोय मी. प्रयागराजला गेल्यानंतर तिथं जर तुम्ही तिथल्या मार्गदर्शक तत्वाचं पालन केलं नाही, परितेथे आहे बुडणी एक, तिथं पाण्यात बुडी मारली तर जिवंत परत वर यायची शाश्वती नाही. दुसरी गोष्ट, तिथं जर तुम्ही त्या पर्वकाळा स्नानाला गेला, धक्काबुक्की झाली, चेंगराचिंगरी झाली, तरी सुद्धा माणूस जिवंत राहील याची खात्री नाही. तिथं तुम्हाला सकाळ संध्याकाळ जेवणाला पोटभर मिळेल याची गॅरंटी नाही. बरं, तिथं स्नान केल्यानंतर काय होणार आहे? अंगावरचा मळ जाणार आहे. ह्याच्यापेक्षा काय होणार आहे महाराज? एखाद्यानं लाईफबॉय लावला, संतूर लावला, डेटॉल लावला, अजून काय असेल तर ती लावा, आमचं काय म्हणणं नाही. एखाद्याला पटत असेल, नाही आम्ही पतंजलीचं आयुर्वेदिक लावणार, तसलं लावा, आमचं काय म्हणणं नाही. पण प्रयागराजमध्ये स्नान केल्यानंतर पण अंगावरचा मळच जाणार आहे. आणि तुमच्या घरामध्ये तुम्ही बाथरूममध्ये स्नान केल्यानंतर, आंघोळ केल्यानंतर तुमच्या अंगावरचा मळ जाणार आहे. अंगावरचा मळ जाण्यासाठी प्रयागराजला जायची काय गरज आहे? मनातला मळ गेला पाहिजेत महाराज. म्हणून प्रयागराज तो आहे जिथं 3 शक्ती एकत्रित आलेल्या आहेत: गंगा, यमुना, सरस्वती. आणि काय प्रातस्मरणीय परमपूज्य चरण आमच्या घाटे गुरुजींना काय वाटलं असेल की सर्वसामान्य, आपण सर्वसामान्य लोक आहोत महाराज. फार परिस्थितीनं किंवा ऐश्वर्यानं, संपत्तीनं युक्त आहोत अशातला भाग नाही. आमच्या श्रद्धे हरिभक्तीपरायण परमपूज्य केशव महाराजांनी सांगितलं, महाराज गावामध्ये 18 घरं आहेत नाही का? 18 घरं असतील आणि सगळीच्या सगळी दिवसभर कष्ट करून कमवून खाणारी आहेत. दुसरी महत्वाची गोष्ट त्या महाराजांनी सांगितली, इथं झालेलं मंदिर हे कॉन्ट्रॅक्ट देऊन झालेलं नाही. इथं झालेलं मंदिर हे गावानं पूर्णपणे श्रमदान केलंय
आणि स्वतः गावकऱ्यांनी हे मंदिर बांधलंय. फक्त कळसाच्या कामाला तेवढी बाहेरची लोक होती, बाकी सगळं काम गावकऱ्यांनी केलेलं आहे. का गावकऱ्यांनी केलेलं आहे? एक तर त्यांची श्रद्धा आहे, एक तर त्यांची भावना आहे, आणि दुसरी गोष्ट अशी आहे की सगळे संपन्न नाहीत. जर यांच्या तुमच्याकडे जर भरपूर पैसा शिल्लक असता तर तुम्ही मला एखादा कॉन्टॅक्ट बोलून घ्या, त्याला देऊन टाका पैसे, आम्हाला काही सवड नाही. माणूस जेवढा श्रीमंत असतो तेवढा श्रद्धारहित असतो, आणि माणूस संपत्तिक स्थितीच्या बाबतीत जेवढा सर्वसामान्य असतो तेवढा श्रद्धेनं आणि विश्वासानं फार श्रीमंत असतो. विठ्ठल विठ्ठल श्रद्धे हरिभक्ते परायण परमपूज्य घाटे गुरुजींनी संकल्प केला, आणि मागचे 30 वर्षे या गावामध्ये हा सप्ताह संपन्न होतोय. एक प्रयागराजला कुंभ पर्व महाकुंभ चालू आहे, अर्धकुंभ दरवर्षी. मागच्या 30 वर्षापासून तुमच्या गावामध्ये सुद्धा दरवर्षी माघ महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वसंत पंचमी ते द्वादशीपर्यंत हा कुंभमेळाच आहे महाराज. हा वेगळा काही समजायचं कारण नाही. जगद्गुरु तुकोबारायांचा हा अभंग घ्यायचं कारणच माझं ते आहे. मागची 30 वर्ष इथं हा सप्ताह संपन्न होतोय. 30 वर्ष म्हणजे सर्वसामान्य समजू नका. 30 वर्ष म्हणजे तुम्हा आम्हाला 30 वर्ष आहे, पण पारमार्थिक एखाद्या व्यक्तीला जर हे कळलं की इथं 30 वर्ष सप्ताह सुरू आहे, तर तो 30 वर्षाचा विचार करत नाही. तो विचार करतो 2.5 तप झाली या पुण्यभूमीमध्ये सप्ताह सुरू आहे. एक तप किती वर्षाचं असतं? बाळा तुझं नाव काय? कुणाल. क्या बात आहे. किती वर्षाचं एक तप असतं? आता म्हणाव तारीख तुला दिली, मला विचारतोय किती वर्षाचं एक तप? 12 वर्षाचं. 12 वर्षाचं एक तप असतं. 12 दुने 24, आणि 6 वर्ष म्हणजे अर्ध तप. तप शब्दच फार सुंदर आहे. कुणाल महाराज, तप शब्द उलटा करा, काय होतं? जो तप करतो त्याची पत वाढते. कुठं वाढते? सगळीकडेच. देवाच्या दरबारात पण वाढते, संतांच्या दरबारात पण वाढते, सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये सुद्धा वाढते. जो तप करतो त्याची पत वाढते. जो तप करत नाही, पत शब्दाच्या पुढे फक्त न जोडायचा, उसका पतन हो जाता है. विठ्ठल विठ्ठल. 30 वर्षापासून हा सगळा सोहळा संपन्न होतोय. सोपी घटना नाही महाराज. तुम्हाला काय वाटतंय? देव भेटतो म्हणजे कंबर बांधून कीर्तन करायला लागला की देव भेटतो काय? ज्ञानेश्वरी वाचून देव भेटतो का? होय बाबा. गाथा वाचून देव भेटेल का? किती वाऱ्या केल्यानंतर देव भेटेल? दैवताची कृपा होण्यासाठी माझ्या ज्ञानोबारायांनी हरिपाठामध्ये टर्म्स अँड कंडिशन सांगितल्यात. तपे बिना दैवत, दिधल्या बिना प्राप्त. तप केल्याशिवाय देवाची कृपा होणार नाही, आणि दिधल्या बिना प्राप्त. तुमच्या खिशातलं 2 पैसे, केशव महाराज तुम्हाला विचारू का थोडं? तुमच्या खिशात 1000 रुपये आहेत का? क्या बात आहे. वा, हा म्हणल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला 1000चं 10,000 व्हावं वाटतात का? वाटतात. क्या बात आहे. माझ्यासारखं दिसताय तुम्ही. त्याचं कारण आहे महाराज, आम्ही दोघंही एका मतीचे नाही, आम्ही दोघं 12 मतीचे आहेत. विठ्ठल विठ्ठल. खिशात 1000 रुपये आहेत, तुम्हाला 10,000 व्हावेसे वाटतात ना? 100%. परत एकदा विचारतो, लॉक किया जाय? वाटतात. तर मग एक काम करा, तुमच्या खिशातले 1000 अगोदर मला द्या. माझी भाषा नाही, ज्ञानोबाराय म्हणतात दिधल्या विन प्राप्त. जोपर्यंत देत नाही तोपर्यंत तुमच्याकडे येणार नाही. गणेश महाराज माझ्याकडे सुनील सुतार, ओळखत असाल तुम्ही, आमचा येताना विषय चालला होता. त्या सुतार महाराजांचं वैशिष्ट्य काय? ते पकवाज वाजवायचे, तबला सुंदर वाजवायचे. वाजवायचे म्हणजे वाजवतात. पेटी सुंदर वाजवतात, सिंथसायझर उत्तम वाजवतात. ते अजून काय असतं ते बेंजो, हा काय काय असेल काय माहित. त्यांना दैवी देणगीवर काही कुठं मंडळी शिकायला जात नाही, दैवजातच त्यांना ते सगळं असतं. तर आता सगळ्याच गोष्टी ती त्यांना असं वाटायचं की कथेमध्ये मी सगळं एकट्याने करावं. आता फक्त कथाच त्यांना करू वाटत नव्हती, एवढं माझ्यासाठी.
तर मी त्यांना काय म्हणलं की आमच्या गावात एक मुलगा होता सम्राट नावाचा, त्याला काही कळायचं नाही, पण तो वाजवायचा, त्याच्या हातात गोडवा फार होता, खूप म्हणजे खूपच गोडवा होता. मी त्यांना काय म्हणायचो की कीर्तनाला आपण गेलो, तुम्हाला तर माहिती माझ्या गाडीत कायम पकवाजा असतो, तर मी त्यांना म्हणायचो तुम्ही पकवाजाला बसला की त्याला समोर घेत जा, म्हणजे तुमचं पाहून पाहून तो शिकल. बऱ्यापैकी त्याला बोल वगैरे काय माहित नाही, ते आपला आंधळ वाजवतो, पण ती गोड लागतं म्हणून त्याचं झाकून जातं सगळं. बऱ्याच वेळा निरीक्षण केलं अविनाश महाराज मी, की मी फेटा बांधून आलो की मला सम्राट दिसायचं, पण सुनील महाराज गाडी निघायच्या वेळेसच यायचं कुठून काय माहित, ते पकवाज वाजवायला उभं राहायचं नाही. 2-3 महिने गेल्यानंतर सम्राटला म्हणलं काय काय माहित नाही म्हणले, पण मी पकवाजाला असल्यानंतर ती पकवाज वाजवायला थांबतच नाही म्हणले, कुठेतरी जातात ते. मला राग आला. एक दिवस घरी आलं होतं ती माझ्याकडं, मी दार बंद करून विचारलं सम्राट असताना तुम्ही वाजवत का नाही? त्यांनी उत्तर मला असं दिलं, माझं बघून ती शिकला तर. कळलं का नाही तुम्हाला? ज्ञान असू द्या नाही तर काय असू द्या, जोपर्यंत देत नाही तोपर्यंत तुम्हाला मिळणार नाही. विठ्ठला विठ्ठला तपे विण दैवत दिधल्या विन प्राप्त, पाकिटा विन कीर्तन कोण सांगे, गुजे विन हित कोण सांगे. अजून एक प्रमाण आहे, तपाचे सामर्थ्य तपिन्नला अमूप चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे. चिरंजीव कल्प वैकुंठामध्ये नांदणार, पण टर्म्स अँड कंडिशन तपाचे सामर्थ्य. विठ्ठला विठ्ठला. 2.5 तप झाली महाराज, 2.5 तप. 30 वर्षापासून इथं या ठिकाणी भगवंताचं नामचिंतन. आणि वेगळं वैशिष्ट्य म्हणजे मी पण कीर्तन करतोय 1983 सालापासून, जवळजवळ 40 वर्ष झालं मी या परमार्थिक क्षेत्रामध्ये आहे. पण कामधेनू विठ्ठल रुक्मिणी मंदिर मात्र मी 40 वर्षात पहिलं बघितलं. अगदी म्हणजे मनापासून, उगाच सांगायचं म्हणून नाही की जिथं गायीचं मंदिर किंवा गायीची मूर्ती ठेवलेली असते, नाही असं नाही, पण मंदिराचं नावच कामधेनू, म्हणजे पांडुरंग परमात्म्याला पण कामधेनू आहेच, रुक्मिणी माता कामधेनू आहेच, पण प्रत्यक्ष कामधेनू म्हणजे तिच्यासाठी मंदिर, आणि तिच्यासाठी मंदिर बांधायचंय म्हणून विठ्ठल रुक्मिणी सुद्धा तिच्याशी त्याच्या बरोबर. हे पहिलं मंदिर महाराज. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. आणि दुसरं वैशिष्ट्य असं की जिथं वैशिष्ट्य आहे तिथंच कामधेनू असणार ना, दुसरीकडे कुठं असणार आहे. विठ्ठला विठ्ठला. आईसाहेबांचं काय वैशिष्ट्य आहे महाराज काय माहित नाही, पण या गावासाठी ती नवदुर्गा आहे, तीच माऊली आहे, तीच विठ्ठल आहे, तीच रुक्मिणी माता आहे, तीच रामाई. विठाई की ठाई माझे कृष्णाई कणाई. काय प्रभूचं वैशिष्ट्य असेल? कामधेनू मातेचं रूप धारण करून इथं असणाऱ्या या साऱ्या गावावर त्या कामधेनू मातेची कृपा आहे. आणि कामधेनू मातेची ज्याच्यावर कृपा आहे त्याच्या जीवनामध्ये सगळं मंगलच घडणार महाराज. त्या कामधेनू मातेच्या कृपेनं, पांडुरंग परमात्मा रुक्मिणी मातेच्या कृपेनं 31वं वर्ष आपण साजरं करतोय. गावातल्या काही मंडळींना, परिसरातल्या आध्यात्मिक क्षेत्रातल्या काही लोकांना, घाटे गुरुजींना असं वाटलं असेल की आमच्या गावातली सर्वसामान्य लोक प्रयागराजला जातायत न जातायत, त्यांचं तिथं स्नान होईल न होईल, कुंभपर्व त्यांना पाहायला मिळेल न मिळेल, पण त्याचा अनुभव त्यांना आला पाहिजे. याची देही याची डोळा. त्यांनी हा कुंभ पर्व इथं सुरू केलेलं आहे. कुंभ पर्व प्रयागराज तिथं गंगा यमुना सरस्वती. आणि तुम्ही म्हणाल ही कीर्तन प्रवचन मंडपन सप्तान, यावर्षी तर जगद्गुरु तुकोबारायांची चरित्र कथा आहे. आमचे श्रद्धेय केशवजी महाराज यांच्या मुखारविंदातून तुम्ही श्रवण करणार आहात. आजपासून तर सुरुवात झाली. काकडा आहे, हरिपाठ आहे, हे सगळंच्या सगळं हाच कुंभ पर्व आहे महाराज. हेच कुंभ पर्व का? त्याची व्याख्या केलेली आहे. मुद मंगलमय संत समाजो, मुद मंगलमय संत समाजो, मुद मंगलमय संत समाजो, मुद मंगलमय जग जंगम तीरथ राजू, जग जंगम तीरथ राजू, जग जंगम तीरथ राजू.
विधी निषेधमय कली मलहरिणी. प्रयागराजमध्ये स्नान केल्यानंतर अंगावर संबळ जाईल आणि कीर्तनामध्ये तुम्ही आला, भजनामध्ये आला, कथेमध्ये आला, काकड्याला आला, हरिपाठाला आला तर कली मलहरिणी. कलीचे जे दोष आहे, मग काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर असतील, अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश असेल, पंचक्लेश, याच्याशिवाय पंचविषयामध्ये शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे सगळंच सगळं. विधी निषेधमय कलिमलिहरणी रामकथा रविनंदिनी बरणी. राम सिया राम सिया राम जय जय राम. 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 तीन शुभ गोष्टी लागतात महाराज. अशुभ गोष्टी, अमंगल गोष्टी आणि अपवित्र गोष्टी जर एका ठिकाणी आल्या तर त्याला त्रिकूट म्हणतात. त्रिकूट असं. आणि शुभ असणाऱ्या, पवित्र असणाऱ्या आणि मंगलमय असणाऱ्या तीन गोष्टी एकत्रित आल्या की त्याला त्रिवेणी संगम म्हणतात. पंढरपूरला आषाढी वारीला किंवा कार्तिकीला किंवा आपल्या कार्तिकीला आळंदीला आपल्याला जर तीन महाराज लोक एकत्रित दिसले की लोक म्हणतात चांगला त्रिवेणी संगम झालाय. असं. आता तो झालाय का नाही माहित नाही, पण जिथं तीन पवित्र गोष्टी कोणत्या आहेत, गंगा, यमुना आणि सरस्वती, तीन गोष्टी आहेत एकत्रित आल्या. तीन अशुभ गोष्टी एकत्रित आल्या की त्रिकूट होतं. आणि त्रिकूट एकत्रित आलं की काय होतं? कोणतरी म्हणते की महाविकास आघाडी होती म्हणून. काय त्रिकूट एकत्रित आलं की महायुती होती. त्रिकूट एकत्रित आलं की महाविकास आघाडी होती. अजून काय होतं? त्रिकूट एकत्रित आलं की महाभारत होतं का नाही महाराज? अथ श्री महाभारत कथा है पुरुषार्थ की, है स्वार्थ की, परमार्थ की, सारथी जिसके बने श्री कृष्ण भारत पार्थ की महाभारत कथा. त्रिकूट एकत्रित आलं की महाभारत आणि शुभ गोष्टी एकत्रित आल्या की त्रिवेणी संगम. काय झालं? त्या खाली लातूरच्या भागात कुठेतरी कीर्तन होतं माझं. खूप वर्ष झाली राहुल होतं माझ्या बरोबर असतात ना, ते होते बरोबर 10-12 वर्ष झाली असतील. कीर्तन संपल्यानंतर त्या गावातले एक सधन गृहस्थ होते. ते म्हणले महाराज पंगत आमच्या घरी आहे आणि तुम्हाला आमच्या घरी यावं लागेल. काल्याचं कीर्तन होतं. आम्ही कीर्तन संपलं, गेलो जेवायला वगैरे. आणि ते म्हणले महाराज तुम्ही थांबा, म्हणजे बाकीच्यांना जाऊ द्या, आम्हाला जरा तुमच्याशी बोलायचे. चांगली गोष्ट आहे, म्हणजे बोलायचे म्हणजे काहीतरी सत्कार असतो, नारळ असतं, नारळाखाली काहीतरी पांढरा लिपाप असतो. मला असं वाटलं अजून काय महाराज लोकांना काय अशा असतात महाराज, दुसरं काय असं वाटतं. सगळ्यांना जाऊन देतात, आपल्याला थांबवतात. म्हणजे महाराज आम्हाला काही गोष्टी तुम्हाला द्यायच्या. म्हणलं काय द्यायचंय? काय नाही म्हणले द्यायचे ते. पॅक केलं का ती सगळं? ती म्हणलं केलं. हां महाराजांना जरा चहा कॉफी काहीतरी आणा, ती गाडीत टाका. ती होतं जड बॉक्स होतो. मी म्हणलं भारी दिसते बरं का, काहीतरी दिलेलं दिसते, गुळाची ढेप तरी असेल किंवा दुसरं काय असेल. आणि गेलो गाडीजवळ, डिकी उघडून बघितली. म्हणलं काय? म्हणले महाभारत. लोक म्हणलं माझ्या घरी कमी वय. म्हणलं माझ्या घरी महाभारताचं 2-3 तरी जोड असतील, पाहिजेत का तुम्हाला एखादा? ही कशाला देतो? काय म्हणले महाराज?
घराला 68 लाख रुपये गेल्यात. आणि एवढं चांगलं वास्तुशांती ही ती चांगली झाली, पण म्हणली 1.5 वर्ष झाले काय म्हणावं असं घरामध्ये शांती नाही, आनंद नाही, काय नाही. बरं म्हणलं मग म्हणजे वास्तू परीक्षा करणारा आणला होता आणि त्यांनी त्या हॉलमध्येच ती दिवाण नाही का, ती कपाटं वगैरे सगळं शोकेस, त्याच्यामध्ये ती महाभारत लावून ठेवलं होतं. तर त्यांनी सांगितलं की ह्या महाभारतामुळे ओळ होतोय. तर त्यांनी असा सल्ला दिला, हा महाभारत ग्रंथ तुम्ही सत्पात्री माणसाला दान द्या. आता म्हणलं तुझ्या घरात जर एवढं सगळं होतंय तर माझ्या घरी नेऊन काय लय मोठं भागवत होणार आहे का? म्हणजे असं समजायचं काही कारण नाही महाराज. लोक सांगतात महाभारत घरात असल्यानंतर असं होतं तसं होतं, काहीही संबंध नाही. विठ्ठला विठ्ठला. 3 शुभ गोष्टी. तिथं गंगा यमुना सरस्वती आहे आणि इथं काय तुका म्हणे देव भक्ताचा संगम, येथे नाम त्रिवेणीचा. आपली वशिष्ठी नदी ना, त्या गंगा मैयाला इकडचा एक किनारा आणि तिकडचा एक किनारा आहे का नाही. तशी आपण जी भक्ती करतोय ती भक्ती ही गंगा आहे, ही मैया आहे. हिला पण एक किनारा नाही, 2 किनारे. एक किनारा आहे तो सकाम भक्तीचा आहे, दुसरा किनारा आहे तो निष्काम भक्तीचा आहे. सकाम भक्तीच्या किनाऱ्याला तुम्हाला उभं राहायला जागा मिळायची नाही. अस्माकं सकुटुंबानां सपरिवाराणां द्विपद चतुष्पद सहितानां क्षेम स्थैर्य आयु आरोग्य हे सगळं सकल अभ्युदय प्रित्यर्थम प्राप्त लक्ष्मी सिद्ध्यर्थम अप्राप्त लक्ष्मी प्राप्त्यर्थम. सत्यनारायणला वगैरे आपण संकल्प करत असतो ना, एवढं सगळं आम्हाला मिळलं पाहिजे. सकाम भक्तीच्या तटाला अनेक जण आहेत. आणि जसं की तुम्हाला माहिती आहे की सकाम भक्तीमध्ये जर पाहिलं गेलं तर तसं गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण तुमच्या मनामध्ये जी इच्छा आहेत ते पूर्ण होतात. नवनाथ ग्रंथाचे 40 अध्याय आहेत, वाचले असेल कोणी तर त्या नवनाथ ग्रंथाच्या बाबतीत तर असं म्हटलं जातं की पहिला अध्याय वाचला की ही फळ, दुसरा अध्याय वाचला की ते, तिसरा अध्याय तुम्हाला काय अडचणी, लग्न जुळत नाही हे अध्याय वाचा, घरामध्ये सुख शांती नांदावी हे अध्याय, असं प्रत्येक 40च्या 40 अध्यायांना आशीर्वाद दिलेले आहेत. माणसाला ते आवडतं महाराज. शनी शिंगणापूरच्या वाऱ्या करतात, लोक गाणगापूरला जातात, शिर्डीला जातात. याच्या पाठीमागं काम काय? याचं पाठीमागं कारण तेच आहे की आमच्या घरामध्ये शांती नांदावी वगैरे वगैरे. आतापर्यंत ह्या ग्रंथाची पारायण केल्यानंतर त्याची फलश्रुती सांगितली. 30 वर्षापासून सप्ताह होतोय. आतापर्यंत कुठल्या कीर्तनकारानं प्रवचनकारानं सांगितलं का ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर ही फळ प्राप्त होतं? होय महाराज. गाथा वाचल्यानंतर हे फळ प्राप्त होतं. संप्रदायामध्ये महात्म्य आहे फलश्रुतीच्या बाबतीत. हे वाचलं की ते होईल असं काही नाही. माझ्याकडे ते पंधरे गावचे एक सद्गृहस्थ आलते पासे कोरोनाच्या अगोदर. तर त्यांनी मला असं सांगितलं की मला 9 ज्ञानेश्वरीची पारायण करायच्यात. मला आनंद झाला वैयक्तिक, कारण तुम्हाला पण माहिती आता ज्ञानेश्वरी पारायणाला किती लोक बसतात, नाही बसत महाराज. म्हणून तर आपल्या इथं कथा चालू आहे ना सकाळी. पारायणाला लोक अशा परिस्थितीमध्ये ही व्यक्ती म्हणते मला 9 लागोपाठ पारायण करायच्यात. म्हटलं घरामध्ये माणसं किती आहेत? म्हटलं आमचं मोठं कुटुंब आहे, 21 माणसं आहे आमच्या घरात. म्हटलं दररोज प्रत्येक माणसानं 100 वया 50 वया जरी वाचल्या, एकानंच वाचावं असं काही नाही. तुम्ही प्रत्येकानं सामुदायिक 21 जण वाचू शकता. नाही तसं नाही म्हणले. मला सांगताना असं सांगितलंय की तुम्ही ते सोवळ्यात करायचं, एकाच ठिकाणी करायचं. आणि एकदा पारायणाला सुरुवात केली की अजिबात जायचं नाही. जी काही कोण करणार असेल त्याला काय असेल ते देऊ म्हणले आपण. त्याला जेवढं वाटतंय त्याच्यापेक्षा जास्त देऊ. कपडे देऊ, हे देऊ, ते देऊ, पाकिट देऊ, काय सगळं देऊ, पण मला माणूस पाहिजे. आता असं म्हणल्यानंतर मला थोडंसं काय बाबा 9 पारायण कशासाठी? पैसे द्यायची या माणसाची तयारी, सगळं द्यायची तयारी, 9 पारायण का? मी म्हणलं तुम्हाला 9 पारायण करायचीच कशाला? ती मला तुम्हाला विचारायचं काय कारण आहे? तुम्ही फक्त माणूस द्या असं म्हणल्यावर मला जरा ती लागलं. आणि शिवाय मी एका मतीचा नाही, मी बारामतीचा असल्यामुळं
मी त्याला म्हणलं तू कारण जर सांगितलं नाही तर तुला माणूस देणार नाही, जर माणूस मिळला तर त्याला ज्ञानेश्वरी वाचू देत नसतो गड्या म्हणलं. मला ती कारण कळलं पाहिजे. तर मग त्यांनी सांगितलं महाराज कसं आहे की मी ग्रामसेवक आहे आणि गावामध्ये 2 पार्टी असतात. दुसरी एक पार्टी माझ्या जरा चिडून होती आणि त्यांनी माझा कार्यक्रम केला. 1000 रुपये घेताना मी पकडलो. आत्ता सध्या निलंबित आहे. बरं म्हणलं ते इंदापूर नाही का हायवे, इंदापूरवरनं ती गाव लागतं रांजणी नावाचं. तर तिथं म्हणले त्या रांजणीमध्ये एक काका आहेत, त्यांनी सांगितलं 9 ज्ञानेश्वरीची पारायण कर, निर्दोष मुक्त होशील. मी काय सांगतोय तुमच्या लक्षात येतंय ना बाबा? तुम्हाला कसं वाटतंय? ज्ञानेश्वरीची पारायण केल्यानंतर निर्दोष मुक्त होईल तो? क्या बात आहे. खूप सुंदर बोलले बाबा. तुम्ही काय पण करायचं आणि त्याच्यातून तुम्हाला मोकळं करण्यासाठी ज्ञानेश्वरी नाही महाराज. स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करी, अमृता तेही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मिळवी. हा, आता ज्ञानेश्वरी वाचली तुमच्या जीवनामध्ये जर काही मंगलमय घटना घडल्या तर ते ठीक आहे, पण लग्न जमण्यासाठी ज्ञानेश्वरी वाचायची. हे ज्ञानेश्वरी वाचली लग्न जमलं अविनाश महाराज? नाही नाही म्हणतोय म्हणजे मी. विठ्ठला विठ्ठला गाथा पारायणाला बसला आणि त्याला नोकरीला लागली, हा योगायोग होऊ शकतो, ही कदाचित देवाची कृपा असू शकते. पण नोकरीला लागण्यासाठी मात्र जगद्गुरु तुकोबारायांची गाथा नाही. लग्न जमण्यासाठी माझ्या ज्ञानोबारायांची ज्ञानदेवी नाही. तुमच्या घरात सुखशांती नांदावी म्हणून माझ्या एकनाथ महाराजांचं एकनाथी भागवत नाही. पण हे केल्यानंतर मात्र तुमच्या जीवनामध्ये मंगलमय घटना घडू शकतात. मुळात वारकरी संप्रदायात असणारी ही प्रस्थानत्रयी ही सकामतेच्या बाजूला आपल्याला नेणारी नाही, निष्कामतेच्या बाजूला. निष्कामतेची व्याख्या काय हो महाराज? निष्कामतेची व्याख्या फार सोपी आहे. कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. कर्म करायचं पण फळाची अपेक्षा धरायची. कळलं का नाही तुम्हाला? याचा सोपा अर्थ असा, कीर्तन करायचं पण ठरवायचं विठ्ठला विठ्ठला. कोकाटे महाराजांना माझी थोरली बहीण दिली कल्पनाताई, आणि तिला ती सगळं पाहावं लागतं, कारभार सगळा त्या कन्हेरीचा. तर तिला फोन केल्यानंतर ती कधी उचलत नाही. तिथं जावं लागतं तिला प्रत्यक्षात भेटायला. म्हणजे ती सारखं काय ना काहीतरी गिरणीत तरी दळत असेल, कुठं झाडतच असेल, कुठं भांडीत धुत असेल, असली कामं सगळी तिच्या पाठीमागं. शनिवारच्या दिवशी आपले बापूसाहेब उकळीकर आणि त्यांनी त्या मंगळवेळेला कीर्तन दिलं तर त्यांच्या फडावरचं. कीर्तनाची वेळ 7 ते 9 होती. मला ते म्हणले तुम्ही पंढरपूरला 3 वाजता या. मग ते दिंडीवाल्यांना पास असतात ना, आपल्याला अर्धा तास लागेल म्हणले दर्शनाला. आणि मग आपण दूध वगैरे काहीतरी आमच्या घरी घेऊन तिथून पुढे म्हणले 2 तास लागतात आपल्याला कार्यक्रमाच्या ठिकाणी जायला. तर तुम्ही कसल्याही परिस्थितीत लवकर या 3 वाजेपर्यंत. पण मला निघायला झाला उशीर, 1:30-2 वाजले मला निघायला. शनिवारचा दिवस असल्यामुळे आपल्या कन्हेरीची वारी. आम्ही दर्शन घेतलं, पळत आलो तर ती वर होती. तिने हाक मार, वर या म्हणली. खाली काय इकडे या. मी तिथं गेलो. मला म्हणली जेवायची वेळ झाली, आता जेवाय बस. म्हटलं मी एकटा नाही, 5 जण आहे आम्ही. बस म्हणली 5 मिनिटात स्वयंपाक करते. आता 5 मिनिटात स्वयंपाक करायला काय द्रौपदीची थाळी मिळली का काय गेला तर? मी म्हणलं तुला स्वयंपाक करायला अर्धा-पाऊण तास लागेल, आम्हाला जेवायला अर्धा तास लागेल, निघायला 1.5 तास. 3:30 वाजले तर आम्हाला कीर्तन सापडणार नाही. म्हणजे डायरेक्ट कीर्तनला गेलो तरी उशीर होईल आणि पंढरपूरमधून जायचे, आम्हाला जेवायचं नाही. काय नाही होत म्हणले, अर्धा तास. म्हणलं पंढरपूरमध्ये गेलो तर डायरेक्ट बापू महाराजांना घेऊन कीर्तनाच्या ठिकाणी जावं लागेल, देवाचं दर्शन होणार नाही. आणि त्याला काय म्हणली, मग पंढरपूरला आपण जात नाही वे. एखाद दिवशी नाही पांडुरंगाचं दर्शन घेतलं तर देव काय दगड घेऊन माग लागणार आहे काय? तेव्हा पंढरपूरमधून चालला माझ्या दर्शनाला आला नाही. म्हणलं तुमच्या बायका माणसांचं असंच आहे. म्हणलं तुम्हाला धुणं धाणं भांडी कोंडी जेवण करायचं, उष्ट काढायचं, सारवायचं नाही, असलीच कामं. तुम्हाला देवाच्या दर्शनाचा आनंद काय माहिती? म्हणलं तर म्हणली मोठा कीर्तनकार आहे, संत लागून गेला, लागला मला पंढरपूरचा सांगायला. अरे देवाचं दर्शन घेण्यासाठी पंढरपूरला जावं लागत नाही. रोहिदास महाराज म्हणतात मनचंगा तो कठोती मे गंगा. सावता महाराजांना भेटण्यासाठी आरणला पांडुरंग परमात्मा गेला होता, विसरला का? म्हणलं तुझं प्रवचन सुरू झालं, माझं कीर्तन होकल, मला गेलं पाहिजे. असू दे म्हणली, किती कीर्तन कर, किती प्रवचन कर, मी आपली धुणीत धाणी करती, हितलं झाडून घेती, हितला कचरा काढती, तुमचं उष्ट काढती, तुम्हाला स्वयंपाक बनवती. पण असली छोटी छोटी कामं करून
एक दिवस पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा कनेरीला मला भेटायला येईल. तू किती कीर्तन केली, किती प्रवचन केली, किती वाऱ्या केल्या आणि किती देवाचं नाव घेतलं तरी तुला या जन्मामध्ये देव भेटणार नाही. म्हणलं का? म्हणली माझं सगळं देवासाठी चाललंय, तुझं सगळं पाकिटासाठी चाललंय. त्या एका वाक्यावरून मला अर्थ कळला. कर्मण्येवाधिकार असते, माफलेषु कदाचन. कर्म करायचं पण फळाची अपेक्षा धरायची नाही. त्या वारकरी संप्रदायामध्ये काय झालं माहिती का? आपल्या याचा थोडासा बडीवार जास्त प्रकारे माजवला गेला आणि बाहेरच्या इतर संप्रदायवाल्यांनी असा गैरसमज करून दिला, ही निष्काम आहे, हिथं काय होत नाही, हिथं काही लोकांना मिळत नाही, हिथं काही लोकांना काय, असं एवढं की लोकांना असं वाटलं संप्रदायामध्ये नुसतंच विडा घ्यायचा, नुसतंच भजन करायचं, नुसतंच काकडा करायचा. पण इतर संप्रदायामध्ये जसं काहीतरी प्राप्त होतं, लाभ होतं, तसा लाभ होत नाही, असा लोकांचा गैरसमज झालेला. जगद्गुरु तुकोबारायांनी विचार केला, लोकांना सांगितलं पाहिजे की तुम्ही जे कीर्तन श्रवण करता, तुम्ही जे भजन करता, तुम्ही जे वारीला जाता, तुम्ही जे काकड्याला जाता, तुम्ही ज्या हरिनाम संकीर्तनामध्ये ज्ञानेश्वरी पारायणाला असता, कथा श्रवण करायला असता, त्याचं महत्व सर्वसामान्य नाही, त्याची सुद्धा फलश्रुती आहे आणि त्याचं सुद्धा महात्म्य. काय महात्म्य? अभंगाच्या पहिल्या चरणात कथा त्रिवेणी जगद्गुरु तुकोबाराय महात्म्य सांगतायत. कथा त्रिवेणी संगम, देव भक्त आणि नाम. आपल्या घरी जर कार्यक्रम असला आणि त्याची कार्यक्रम पत्रिका जर आपण काढली तर तिथं पहिलं नाव म्हणजे प्रेषक म्हणून निमंत्रित आपण जे नाव देतो ते घरातल्या कुठल्या तरी मोठ्या व्यक्तीचं असतं. थोडक्यात आमच्याकडे कारभारी म्हणतात, घरातला मेन माणूस, त्याचं नाव असतं. मी तर जगद्गुरु तुकोबारायांनी देव अगोदर घेतलंय, याचा अर्थ देव फार मोठा आहे असं नाही. जगद्गुरु तुकोबारायांची दृष्टी महाराज पहा, मंदिरात जायचं म्हटलं त्यात त्या 3 पायऱ्या समोर आपल्या मंदिरात. तसं मोक्ष सुखापर्यंत तुम्हाला जर जायचं असेल, भक्ती प्रेम सुखामध्ये, म्हणजे तसे तर पुरुषार्थ 4च सांगितलेले आहेत, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. पण आपल्या वारकरी संप्रदायात त्यापेक्षाही मोक्ष सुखाला उलटू काय त्याला म्हणतात, भुक्ती मुक्ती भुकाचे साठी, भक्ती मुक्ती भुकाचे साठी, संत सज्जनी
भक्तिप्रेम सुख नेनवे आणि का पंडित वाचका ज्ञानी अंशी आत्मनिष्ठ जरी झाले जीवनमुक्त तरी भक्ती सुख दुर्लभ त्यात तुका म्हणे कृपा करील नारायण तरीच हे वरम येईल कोळ. म्हणून संप्रदायामध्ये मोक्ष सुखाला ओलांडून सुद्धा घेईन मी जन्म याच साठी देवा तुझी चरण सेवा. मोक्ष ज्याला पाहिजे त्याला मिळावा पण वैकुंठासी आमा धाडू नको हरी वासुदे पंढरी सर्व काळ का. हरिनाम संकीर्तन संतांचे पूजन घाली लोटांगण महाद्वारी. हरिनाम संकीर्तन संतांचे पूजन घाली लोटांगण महाद्वारी. आनंद आहे ना हा दुसरीकडे मिळणार नाही महाराज. हा भक्तिप्रेम सुखाचा आनंद आहे आणि तिथपर्यंत आपल्याला जायचं म्हटलं तर पहिली पायरी आहे देव. देव म्हणजे कोण आहे. भीमा तेरी एक वसविले नगर त्याचे नाव पंढरपूर रे. काय वर्णन केलं त्याचं. भक्तवत्सल दीनानाथ तिन्ही लोकी ज्याची मात. आपले 7 बारे उतारे काढायचे झालं तर मौजे भागनेवाडी केतकी तालुका चिपळूण 7 बारा संपला. देवाचा 7 बारा काढायचा झाला तर स्वर्ग मृत्यू पाताळ त्याचा मंडप घातलावो. चारी वेदांचा फुलवरा बांधिलावो. 18 पुराणे अनुवादित त्यानं गोंधळ मांडिलावो. ज्ञानदेवीमध्ये वर्णन केलं. तो विश्वश्रेयचा भरता मीचिगा पंडसुता तो गोसावी समजता. काय आकाशे सर्वत्र वसावे वायुने नाव भरी उगे नसावे. पावके दहावे वर्षावे जळे पर्वती बैसकानं संडावी. समुद्री रेखा ओलांडावी. पृथ्वी या भूते व्हावी आज्ञा माझी. म्या बोलविल्या वेदू बोले. म्या चालविल्या सूर्य चाले. म्या हलविल्या प्राणू हाले. तो जगाते चालिता मियाची निमिला साता. काळ उग्रास तसे भूता ये म्हणी आगते पंडसुता सकळे दयाची. ऐसा जो समर्थ तो मी जगाचा नाथ. एवढा मोठा आहे पण एवढा मोठा असून सुद्धा त्याची भक्तवत्सलता पहा. आला की महाराज कुठं. चंद्रभागेच्या तीरी उभा विटेवरी पांडुरंग हरी. तो हा पुंडलिकासाठी. तो हा पुंडलिकासाठी. आला उभा वाळवंटी. आला उभा वाळवंटी. तो हा पुंडलिकासाठी. तो हा पुंडलिकासाठी. साधा नाही महाराज एवढा मोठा आहे. कालोस्मि लोकक्षय कृत प्रवृद्धो पिता हि मत्स्य जगतो माता धाता पितामह अविनाशी तु तद्विद्धि मीन सर्वमिदं ततम. एवढा मोठा आहे पण पुंडलिकाच्या भावार्था गोकुळी उणी झाला येता.
काय गंमत आहे महाराज. ज्ञानोबारायांनी ज्यावेळी ज्ञानदेवी सांगायला सुरुवात केली ना, तर समोर निवृत्तीनाथ होते. श्रवण करणारे कोण आहेत महाराज? श्रीगुरु. आणि श्रीगुरूंच्या समोर सांगायचे. निवृत्तीनाथांनी ज्ञानोबारायांना विचारलं की अर्जुनाचे रथी होय हा सारथी. या सर्वेश्वराचे प्रेम दिसत असे निरुपम, कैसे पार्थे सर्वोत्तम पुण्य केले. या अर्जुनानं काय केलं म्हणून अर्जुनाच्या रथावर हा सारथी झाला? अगोदर मला या प्रश्नाचं उत्तर द्या. त्याने एकादशी केली, संकष्टी केली, शनिवार केलं, बुधवार केलं, गुरुवार केलं का मार्गशीर्ष महिन्यातलं गुरुवार केलं? नेमकं त्याने उपास तरी काय धरले? कष्ट तरी, व्रतवैकल्य काय केलं? काय केलं महाराज? सारथी होणं म्हणजे तुम्ही काय सर्वसामान्य काय काय सारथी होणं म्हणजे काय वाटतंय तुम्हाला? होय दादा, अलीकडच्या काळात तुम्हाला कसं वाटतंय सारथी म्हणजे कोण? ड्रायव्हर. ड्रायव्हर म्हणजे गाडी धुयची, गाडी पुसायची, हे का नाही? ऑइल लेवल बघायची, डिझेल किती बघायचं, चारी चाकातली हवा बघायची, मालक आला की दरवाजा उघडायचा, बसा, कुठं जायचं आपल्याला, गाडी निघाली. त्याच्यात मालक गुटखा खाणारा असला तर गुटखा खाल्ला, चकाळला चकाळा, 5 दिवशी थुकला, ती सगळं साफ करायचं कोणी? कीर्तनकारांनी, ड्रायव्हरनी केली. म्हणजे ड्रायव्हरनं मालकाची सगळी सेवा करायची. तिथं जर रात्रीच्या वेळी कार्यक्रम त्यांनी केला, म्हणजे जेवण जास्त झालं आणि खड्ड्यातून कोयनानगरपर्यंत रस्ता खराब होता, गाडी थोडी त्याच्यामुळे जरा जास्त झाला, जीर्ण झालं, भडा 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 भडा, त्याचा जर गाडीत कार्यक्रम झाला तर ती सगळी घाण कोणी पुसायची? ड्रायव्हरनीच ना. ड्रायव्हरचं काम चांगलं आहे का वाईट आहे? बोला की राव. नुसतं मीच बोलायचं, तुम्ही राका राका माझ्या तोंडाकडे बघायचं. आम्ही गावे तुम्ही कोणी काही न म्हणावे. कीर्तन तसं नाही झालं पाहिजे महाराज. तुम्ही, आम्ही, खेळी मेळी गदारोळी. खरं सांगा तुम्हाला, कीर्तनकाराला काही जास्त माहित नसतं, फक्त लय माहिती असण्याचा ते आव्हानच असतो. विठ्ठला विठ्ठला. कीर्तन हे श्रवणासाठी नाही, कीर्तन हे संवादाचं माध्यम आहे. म्हणून श्रोते वक्त्याचा संवाद एकत्रित झाला पाहिजे. काय केलं असेल? काय केलं असेल अर्जुनानं? देव त्यांच्या घरी म्हणजे अर्जुन तर निवांत झोपलेला असायचा आणि देवानं पहाटे उठायचं, घोड्यांना खरारा करायचा, रथ धुईचा, माझा अर्जुन बसणार आहे म्हणून ती गादी व्यवस्थित करायची, अर्जुनाची पायरी, अर्जुनाला लागणारे ते तक्के वगैरे व्यवस्थित करायचे. सकाळ सकाळी सूर्योदयाच्या समयाला त्या अर्जुनाच्या राजवाड्यासमोर येऊन रथ उभा राहायचा. देव विचारायचे अर्जुन कुठे? मग अर्जुन महाराज झोपेतनं उठायचे, मग कोलगेट ब्रशवर घ्यायची, मग दात घासायचं, मग ती संतूरच्या साबणाने आंघोळ करायची, मग क्लिनिक ऑल क्लिअरनी शॅम्पू डोक्याला लावायचा. ती सगळी आंघोळ करून बाहेर आला की मग तोंडाला फॅरॅन लावली लावायची, पॉन्ड्सची पावडर, डिओ काय म्हणते ती तसला, ते डिओ लावायचा, सेंट लावायचा, मखमली मस्तपैकी ओपारून टाकायचं, पायामध्ये जोडा. चला अर्जुन महाराज. काय गोड वर्णन केलं महाराज. अर्जुनासाठी इंद्रानं रथ पाठवला वरून. कुंती मातेनं सांगितलं मला तुमच्या दोघांना रथावर बसलेलं पाहिजे. वेगळं बोलू का? मला तुमच्या रथाबरोबर सेल्फी काढायचा आहे, मला स्टेटस ठेवायचंय त्याला. कुंती माता म्हणते तुम्ही रथावर बसला का नाही, मला तुम्हाला ओवाळायचंय, मग तुम्ही जा. कुंती मातेची इच्छा आहे. देव बसले. अर्जुनाला पाठीमागून बसायला जागा होती. अर्जुन पाठीमागून आला, पण रथ इंद्राचा होता, अर्जुनाचा नाही, हे लक्षात घ्या. म्हणून रथाची जी पायरी होती ती पायरी इंद्राच्या पायाच्या मापानं तयार केली होती. अर्जुन थोडासा बुटका खुजा, इंद्र अर्जुनापेक्षा उंच. अर्जुनाचा पाय काय पायरीपर्यंत पुरणा. अर्जुना वेळ झाला रे, लवकर बस, कुंती माता वाट बघते. देवा पाय पुरणा म्हटल्यानंतर देवानं घोड्यांची लगाम सोडून दिली, टुंदिशी उडी मारली, पाठीमागं आले, बघितलं अर्जुनाचा पाय पुरत नाही. देवानं
डावा गुडघा टेकावला आणि उजव्या मांडीची पायरी केली. दे अर्जुना माझ्या मांडीवर पाय, दे माझ्या मांडीवर पाय म्हटल्यानंतर अर्जुनानं पायातला जोडा सुद्धा काढला. अर्जुन महाराज रथावर बसले. पुढचा ऐका. देवानं अर्जुनाच्या पायाला लागलेली माती झटकली नाही, ती सगळी एकत्रित केली आणि ती सगळीच्या सगळी आपल्या कपाळाला लावली. देव इच्छिर चरणीची माती धावत चालती मागे मागे, नामयाचे पाठी चाले केशिराज वंदावया रज चरणीची. महिमाय महाराज, भक्त वत्सलता आहे ते देवाची. पण असा जरी देव असला तरी तुझ्या नामाचा रे महिमा तुझं न कळे मेघ श्यामा. देवापेक्षा देवाचं नाम श्रेष्ठ आहे. काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठले, सर्व साधनाचे सार भव सिंधू तरी पार. योगयाग तपे केली तयाने अमुपे, तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा. अजून एक अभंग आहे, तुटे भवरोग. ह्या अभंगाचं द्रुपद मला वाटते उच्चारिता खंडे जन्मा ऐसे विठोबाचे नाम. आता महाराज तुम्हाला जर आठवत असेल तर काळीबाबांचं कीर्तन, काळीबाबांच्या कीर्तनात काळीबाबा फार सुंदर करायचे. कीर्तन ऐकता ऐकता प्रत्येकाचा अभंग पाठवायचा महाराज. गणेश महाराज वैशिष्ट्य होतं. फक्त तुम्ही एक काम करायचं सगळ्यांनी, मी पुढं प्रमाण म्हणलं की तुम्ही माझ्या पाठीमागं ऐसे विठोबाचे नाम म्हणायचं. कसं म्हणायचं? मोठ्याने बोला. काय म्हणायचं? ऐकू येई ना, मोठ्याने बोला. काय म्हणायचं? तुटे भवरोग. मोठ्याने तुटे भवरोग, उच्चारिता खंडे जन्म, काय संचित क्रियमान भोग. ऐसे विठोबा वसू न शके पाप, जाय त्रिविध तो ताप. तुका म्हणे माया, होय दासी लागे पाया. आता मला सांगा दादा, ह्यातलं तुम्हाला काय कळलं नाही? तुटे भवरोग, ऐसे विठोबाचे नाम. संचित क्रियमान भोग, ऐसे विठोबाचे नाम. उच्चारिता खंडे जन्म, ऐसे विठोबाचे नाम. वसू न शके पाप, ऐसे विठोबाचे नाम. जाय त्रिविध तो ताप, ऐसे विठोबाचे नाम. आणि तुका म्हणे माया, एवढी कोण लागून गेली? काय समजती स्वतःला? होय दासी लागे पाया. कुणामुळं? ऐसे विठोबाचे नाम. काय भगवंताच्या नामाचं वैशिष्ट्य आहे? हो गए भवसे पार लय लय नाम तेरा, हो गए भवसे पार लय लय नाम तेरा, हो गए भवसे पार लय लय नाम तेरा, हो गए भवसे पार लय लय नाम तेरा. तालमीक अतिहीन दीन था, बुरे कर्म में सदा लीन था. तालमीक अतिहीन दीन था, बुरे कर्म में सदा लीन था. वाल्या कोळी पापी भूमंडळी, ब्रह्महत्याराची पातकी अपार. पण काय महाराज, पुण्य फळले बहुता दिवसा, पाक्या उदयाचा ठसा. झालं सन्मुख तो कैचा संत चरण पावलो. नारदांची गाठ पडली आणि बाकीचं तुम्हाला माहिती आहे सगळं. उलटा नाम जपत चकचाना, बालवीक भय ब्रह्म समाना. कोळीयाची कीर्ती वाढली गहन, केले रामायण रामा आधी. रची रामायण तयार लय लय नाम तेरा, रची रामायण तयार लय लय नाम तेरा. रे हो गए भवसे पार लय लय नाम तेरा, रे हो गए भवसे पार लय लय नाम तेरा. देवाचं महात्म्य झालं, नामाचं झालं, आता भक्ताचं महात्म्य. आता कसं सांगायचं महाराज? कठीण आहे भक्ताचा. भक्ताचा महिमा तो बहुदुर्गम, शाब्दिकाचे काम नाही येते. प्रत्येकाचं आपापलं वैशिष्ट्य असतं. आमचे अविनाशजी महाराज किती गोड गातात हे कुणाला कळेल? सा सा धप ग रे सा रे ग, धप ग रे. ह्याला भूप म्हणतात.
एवढी अक्कल ज्याला आहे त्याला कळेल की अविनाश महाराज किती गोड गातात, किती शास्त्रीय गातात, किती सुंदर गातात. ज्याचा विचार सागर झालाय, ज्याची पंचदशी झाली, ज्याची काय त्याला म्हणतात आळंदी शिक्षण संस्था जोग महाराजांच्या संस्थेची 4 वर्ष पूर्ण झाली, त्याला माहिती की शो महाराजांकडे किती ज्ञान आहे. धागीनता ह्याला बोल म्हणतात. हे ज्याला माहिती आहे त्याला माहिती गणेश महाराज किती गोड वाजवतात. होय महाराज, तुमचं जे क्षेत्र आहे आता तिथं साऊंड सिस्टीमचं, त्यातली आम्हाला काय अक्कल आहे का? त्याच्यातलं तुम्हाला जास्त ज्ञान आहे, तुम्हाला जास्त नॉलेज आहे, तुम्हाला त्यातली बारकावे सगळे माहिती आहे. थोडक्यात काय, कलाकाराला कलाकार कळतो, ज्ञानाला ज्ञानी कळतो, विद्वानाला विद्वान कळतो, गवई लोकांना गवई कळतो, वादकाला वादक कळतो, चोराला बोला की एखादा पट्टीचा पाकिट मार गावात आला आणि कीर्तनात आपल्या या भागणीवाडीमध्ये कीर्तनात टाळ घेऊन उभा राहिला. आता नाही कोण, बघू नका, माझ्याकडे बघताय का? आपल्याला कळणार नाही हा चोर आहे हे आपल्याला कळत नाही, पण जो चोर असतो तो म्हणतो भाऊ हेर लाग. मी बरोबर ओळखलं, पण इथं फॉर्म भरायचं नाही, हे आपला राखीव मतदारसंघ आहे. चोराला चोर कळतो, ज्ञानाला ज्ञानी कळतो, योग्याला योगी कळतो. भक्ताचा महिमा भक्ताची जाणती, भक्त नाही भक्त राजे. ज्ञानोबराय नुसते ज्ञानी नाही, ज्ञानाचा सागर. ज्ञानोबराय योग्यांची माऊली, ज्ञानोबराय कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती, ज्ञानोबरायांच्याकडे दूरदृष्टी, ज्ञानोबरायांच्याकडे संघटन कौशल्य, ज्ञानोबरायांनी वैष्णवांची मांदियाळी एकत्रित केली, ज्ञानोबरायांनी हे केलं, ज्ञानोबरायांनी ते केलं. ज्ञानोबरायांचं चरित्र सांगायला गेलो तर आपलं आयुष्य कमी पडेल, आणि ज्ञानोबरायांचा महिमा सांगण्यासाठी आपल्याला ज्ञानदेवीतल्या ओव्याच उपयोगी पडतील. आपल्याजवळ एवढे शब्द दरिद्री, आपल्याकडे काहीच नाही महाराज. ज्ञानोबराय हे सगळं आहेच, वादच नाही काय. ज्ञानोबराय हे सगळंच आहे, पण त्याचा बेस आहे, त्याचं फाउंडेशन आहे, त्याचा पाया आहे. अगोदर ज्ञानोबराय भक्त आहे, अगोदर भक्त आहेत, मग संत आहेत, मग साधू आहेत, मग ज्ञानी यांची राजे, मग योग्यांची माऊली. भक्त म्हणजे माझ्या जगद्गुरु तुकोबारायांनी भक्ताची समग्र लक्षण गाथा एका अभंगामध्ये आणून ठेवलेली. काय भक्त ऐसे जाणा जे देही उदास, गेले आशापाश निवारुनी, विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जन नावडे धन, नावडे माता, नावडे पिता. संपूर्ण भक्त लक्षण गाथा माझ्या ज्ञानोबरायांना लागू पडते महाराज. संपूर्ण भक्त लक्षण गाथा ज्ञानोबरायांना लागू पडते. ज्ञानदेवे घेतले दान, हृदय धरोनिया ध्यान, समाधी बैसला निर्वाण, कथा कीर्तन करीतो. प्रमाण बाबासाहेब महाराज आजरेकरांचं कीर्तन चालू होतं. आता साधारण 150 वर्षाचा कालखंड तर सहज झाला असेल, आणि हे प्रमाण चालू होतं. नीट ऐका बरं का. ज्ञानदेवे घेतले दान, हृदय धरुनिया ध्यान, समाधी बैसला निर्वाण, आणि पुढं लिहिलंय कथा कीर्तन करीतो. कीर्तनाला बसलेले हुशार. मी तुम्हाला म्हटलं का नाही तुम्ही बोलत राहा. कधी कधी कीर्तनकाराचं पण थोडंसं काय चुकत असतं, कुठं प्रमाण चुकत असतं, कुठं वाक्य चुकत असतं, कुठं शब्द चुकत असतो, कुठं सगळं चुकत असते.
आणि तुम्ही सांगणं गरजेचं आहे. महाराज थोडासा विषय बाजूला जातोय, महाराज थोडं प्रमाण चुकलंय, तुम्ही सांगणं गरजेचं आहे. बाबासाहेब महाराज आजरेकरांच्या कीर्तनात तसा एक श्रोता होता महाराज, आणि तो म्हणला महाराज जरा 2 मिनिटं माझी शंका आहे. काय? पातंजली योग दर्शनामध्ये यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा, समाधी, समाधीच्या पुढे काहीच नाही. आपण एक काम करू, कथा कीर्तन करीतू अगोदर घेऊन समाधी बैसला निर्वाण नंतर घेऊ, समाधीच्या पुढे कुठं काय? बाबासाहेब महाराज आजरेकर म्हणले तसं नाही, ही ज्ञानोबरायांची समाधी. नीट ऐका बरं का, समाधी फक्त ज्ञानोबरायांनीच घेतली असं समजायचं कारण नाही. आपलं ते सांगली जिल्हा पुसेगाव नाही, पुसेसावळीवरून पुढे हिंगणगाव आहे बघा, हिंगणगाव लागतं आपल्याला कडेगावला जाताना हिंगणगावला. त्या हिंगणगावामध्ये ज्ञानोबरायांच्या अगोदर 100 वर्षे एका साधूने जिवंत समाधी घेतली. दरवर्षी त्यांचा उत्सव त्यावेळीपासून साजरा केला जातो. ज्ञानोबरायांनी घेतली त्याच्या अगोदर 100 वर्ष जिवंत समाधी त्यांनी तिथं घेतली. म्हणजे संजीवन समाधी, जिवंत समाधी घ्यायचं ज्ञानोबरायांपासून सुरू झालं असं समजायचं कारण नाही. ज्ञानोबरायांच्या अगोदर वेद काळापासून जिवंत समाधी घेण्याची प्रक्रिया आपल्या संप्रदायामध्ये, मला जे काही सांगायचं ते थोडंसं व्यवस्थित. ते म्हणले समाधीच्या पुढे काहीच नाही, आणि कीर्तनात बसल्यानंतर लोकांना समाधी लागते. लोकदली नादी लागली समाधी, मूढजन नरनारी लोककारी, पंडित ज्ञानी आणि योगी महानुभाव एकची सिद्ध साधकारी. समाधीमध्ये कथा कीर्तन नाही. मग कथा कीर्तन ऐकता ऐकता लोकांना समाधी लागते. कशावरून ओळखायचं? शेजारच्याला जागा करावं लागेल, उठ उठ कीर्तन संपलंय असं समाधी लागते. पण कीर्तनामध्ये कथेमध्ये भजन करताना समाधी लागणं हीच ठीक आहे, पण म्हणले समाधीमध्ये कथा कीर्तन. बाबासाहेब आजरेकरांनी सांगितलं हे तर वैशिष्ट्य आहे माऊलींच्या समाधीचं. माऊलींच्या संजीवन समाधीला ह्या वर्षी मला वाटते 728 वर्ष, 29 वर्ष झाली. पण म्हणले 729 वर्ष होऊन सुद्धा ज्ञानोबरायांचं समाधीमध्ये भजन चालू आहे. कशावरून? शिले अवघड आहे महाराज. लोक म्हणतात काय पुरावा? असं वाटतं पुरावा मागणाऱ्यालाच कुठंतरी निहून पुरावा दुसरं काय महाराज. बाबासाहेब महाराज आजरेकर म्हणले चला, सगळे आनंदीला आले महाराज. आणि ज्याला शंका होती ना त्यांनी तिकडून बाबासाहेब महाराज आजरेकरांनी इकडून कान लावला, कान ज्ञानोबरायांच्या समाधीला. तर समाधीतून भजन ऐकू आलं, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, हरि विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा हरि 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 विठोबा रखुमाई. टाळी टाळी टाळी. Bye.